मैदानावरती सुरू आहे. पहिल्या चेंडूला सन्मान दिला होता अनिकेत मात्रेनं. पहिला चेंडू डिफेन्सिव्हली खेळून काढला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती आक्रमक होत असताना लॉफ्टेड ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केला. दोन क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहे. पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अनिकेतनं केला. चेंडू प्रॉपरली टाइम करता आलेला नाहीये आणि परिणामी आपण पाहिलं तर झेलबादच्या स्वरूपामध्ये एक सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला गेला क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. लॉंग ऑफला उभा असलेला क्षेत्ररक्षक अर्थातच ज्यांना हा झेल टिपला ध्रुव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 हेमंत शिसवे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हेमंत शिसवे इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला जर आपण पाहिलं ना तर त्या फलंदाजाची चर्चा सल्ला मसलत या ठिकाणी केली जाते. विकेटचा एकंदर बिहेवियर अजूनही कोणाला या स्पर्धेच्या निमित्तानं ठाऊक नाहीये, परंतु पहिला नाणेफेक जिंकला अर्थातच चिंचपाडा संघानं. आणि चिंचपाडा संघानं लागलीच या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आणि संघनायकानं घेतला गेलेला निर्णय कसा योग्य आहे हे क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ध्रुवनं मात्र एक सहज सोपा झेल कंप्लीट करत असताना या ठिकाणी दिला. गोलंदाज संकेत पाटीलला मात्र पहिलं यश मिळालं. नवीन बॅटर यावेळेला आणखीन एक जोरकस प्रहार. इथे मात्र क्षेत्र निवडलंय अगदी गोलंदाजाच्या डोक्यावरून सीमा रेषेच्या पलीकडे. वन बाउन्स इन टू द फेन्स येतोय पहिला दणदणीत चौका. कदाचित या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज हेमंत देखील हेच सांगत असेल की पहिला विकेट जरी पॉवर प्ले मध्ये गमावला असला तरी पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी मी करू शकतो. परंतु इथे मात्र फसवा चेंडू संधी निर्माण केली होती गोलंदाजानं. संकेत या ठिकाणी खरं तर थोडासा नाखुश आपल्याला पाहायला मिळतोय, कारण पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. बरंचसं काही पहिल्या षटकामध्ये घडताना आपण या ठिकाणी पाहतोय. पहिल्या चेंडूला डिफेन्स केलं होतं, दुसऱ्या चेंडूवर आक्रमक होताना विकेट गमावली, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आला, चौथ्या चेंडूवर गोलंदाज संकेतनं मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलं खरं, परंतु यष्टी रक्षकाची साथ त्या ठिकाणी मिळाली नाहीये. झेल सुटलाय. सकाळचं हे सत्र आहे विकेटचा. हा जो बिहेवियर आपण या ठिकाणी पाहतोय विकेटचा एकंदर जर आपण आढावा घेतला तर वॉटरिंग केले गेले काल संध्याकाळच्या सत्रामध्ये. आणि इथून जर का पाहिलं तर विकेटवरती एक्स्ट्रा बाउन्स देखील आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज संकेत यावेळेला फुलारलेंचा चेंडू होता. भीमर खरं तर या ठिकाणी जरूर पंचांकडे पाहिलं जात आहे, परंतु नाही आहे. अगदी डेप्थ होताना हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पावलांचा तुम्ही वापर करता त्यावेळेला गोलंदाज तुम्हाला फॉलो करण्याचा प्रयत्न करतो. एकूणच जर पाहिलं बॅट्समन्स रिव्ह्यू आहे. येस, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर बॅट्समन त्यांच्याकडे एक रिव्ह्यूची संधी आणि तो रिव्ह्यू मात्र या ठिकाणी घेतला जातोय. एकूणच 2 धाबा धावफलकावरती आल्यात. येस, तिसरे पंच देखील आमच्या समेत जोडले गेलेत. अनिल टेंबे सर आपल्या समेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आहेत. 12th मॅन काही या ठिकाणी इशारा डेगआउटकडे करणार नाहीये, या सूचना आम्ही अगोदरच आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत. आमचे ऑफिशियल्स आहेत. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सुनीलजी पाटील सर आणि द्वारकानाथजी तोरगे सर आपल्याला मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये या सामन्यामध्ये. चला, ऑनफिल्ड अंपायरला विनंती आहे की आपण डिसाईड करायचंय. लाईव्ह मध्ये त्या अँगलला कव्हर झालेलं नाहीये, सो इट्स अ फेअर डिलिव्हरी. डिसिजन राहील, रिव्ह्यू राहील त्यांचा. येस, या ठिकाणी ऑनफिल्ड पंचांनी डिसिजन दिलाय की चेंडू डेप्थ होत होता. अगदी पावलांचा वापरही फलंदाजांना केला होता. या सर्व टेक्निकल बाबी तपासल्या जातात आणि त्यानंतर मात्र आपल्याला निश्चितच या ठिकाणी निर्णय येतोय. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे मित्रांनो. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समेत जुडले गेले त्यांच्या माहितीसाठी, 2 संघ एकमेकांच्या समोर. i11 कोण आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र एक मिनिट सर. येस, पंचांचा जो ऑनफिल्ड सिग्नल असेल तोच कन्सिडर केला जाईल. इट्स अ फेअर डिलिव्हरी हा पंचांचा आहे. आणि फलंदाजांनी जो रिव्ह्यू घेतला होता तो रिव्ह्यू कायम राहणार आहे. थोड्याशा टेक्निकल बाबीज आहेत. सकाळचं सत्र आहे, पहिला सामना आहे. बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा या ठिकाणी अजूनही
त्या गोष्टींची पूर्तता इथून केली जाईल आणि त्यानंतर मात्र एक चांगली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघतोय, विसावतो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. कोणत्याही प्रकारचा निर्णय पंचांचा नाही आणि यस, इट्स फेअर डिलिव्हरी. आणखीन एक डॉट बॉल, लगातारचे हे डॉट बॉल या ठिकाणी फलंदाजांवरती थोडंसं मानसिक दडपण निर्माण करताना पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धाव फलकावरती येत आहेत त्या 1 गडी बाद 7 धावा. धन्यवाद डीजे. अप्रतिम संगीत, अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्वराज्य, खऱ्या अर्थानं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला स्वराज्याची संकल्पना पाहायला मिळाली आणि अगदी अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचं गीत आपण या ठिकाणी ऐकलं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावा धावफलकावरती 1 गडी बाद 7. थोडीशी संत सुरुवात आहे. 6 षटकांची ही लढत आहे, त्यामुळे विकेट्सला महत्व आहे. विकेट्स राखून ठेवणं. तिसऱ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज, कारण अनिकेत बाद झाले पहिल्या षटकामध्ये आणि त्यानंतर हेमंतला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. एकीकडे जर पाहिलं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा हा संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र i11 कोण या दोन संघादरम्यानचं बॅटल आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेला मात्र एंड बदलला गेलाय. गोलंदाजही स्पेलमधील पहिला आणि सांघिक दुसऱ्या षटक हाताळतोय. यावेळेला लो फुल टॉस चेंडू होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. मिस जजमेंट या ठिकाणी पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक थोडासा डबल माइंडेड. चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मध्ये जर आपण पाहिलं ना तर सातत्यानं आपण या गोष्टींच्या चर्चा करणारच आहोत. विविध गोष्टींचा वापर केला जातोय. अगदी सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं की या शालेय विद्यार्थ्यांच्या समवेत या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा अशा विविध विभागातील मान्यवरांच्या उपस्थितीने मात्र या संपूर्ण स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. त्याचबरोबर स्कोरिंग बुक जे आपण पाहतोय कौशल क्रिएशन्सच्या माध्यमातून वापरले जाणारे हे स्कोर बुक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि खरं तर स्पेशली डिझाईन हे स्कोर बुक्स आहेत आणि बहुतांश स्पर्धांमध्ये सध्याच्या घडीला हे स्कोर बुक आपल्याला पाहायला मिळतात. कौशल क्रिएशन टेनिस बॉल क्रिकेट स्कोर बुक हे सध्याच्या घडीला सर्वाधिक चर्चेचा विषय ठरताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी सुभाषजी धुमाळ यांच्या संकल्पनेतून साकारलेला हा कौशल क्रिएशनचा स्कोरबुक आपण पाहतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय? पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जास्तीत जास्त धावा धावफलकावरती उभारायच्या या मानसिकतेनं आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली. अनिकेतनं पहिल्या चेंडूवर सुरक्षात्मक फटका खेळला जरूर, परंतु दुसऱ्या चेंडूवरती तो आक्रमक होताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या परिस्थितीमध्ये आपली विकेट गमावल्यावर संघ थोडासा सावध खेळ मैदानावरती करताना पाहायला मिळतोय. एकीकडे जर आपण पाहिलं तर सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघ ज्यानं टॉस जिंकला, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि प्रतिस्पर्धी संघ अर्थातच i11 कोण संघाला मात्र या ठिकाणी फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑफ द बॅट या ठिकाणी सिंगल आली आहे. थोडंसं संत गतीने धावा धावफलकावरती येत आहेत. सकाळचं सत्र आहे. विकेटवरती ड्यू फॅक्टर, हिवाळ्यांचे दिवस आपण पाहतोय, त्यामुळे जो मैदानावरचा विकेटवरचा जो गारवा आहे ना तो सध्याच्या घडीला गोलंदाजांना मदत करताना पाहायला मिळतोय. फलंदाज ज्या गतीनं चेंडू येणं एक्सपेक्ट करतायत बॅटवरती, तितक्या सहजतेनं चेंडू बॅटवरती येत नाहीये आणि कदाचित हेच कारण आहे की शॉट मेकिंग आपल्याला खूप कमी पाहायला मिळालं. हेमंतनं जरूर आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावला, परंतु त्यानंतर त्यानं देखील ओळखलं की या विकेटवरती आक्रमक होणं म्हणजे आपली विकेट गमावणं. संयमानं आणि धैर्यानं खेळी करत असताना हे दोनही फलंदाज. यावेळेला मात्र धीम्या गतीचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर आणखीनच स्लो चेंडू झालाय आणि फलंदाज सलामीला आलेला अक्षय गाताडे मात्र आपल्याला या ठिकाणी दुसरा चेंडू निर्धाव खेळताना पाहायला मिळतोय. 2 चेंडूंचा आतापर्यंत त्यानं सामना केलाय आणि एकही धाव त्याच्या खात्यामध्ये जमा झालेली नाहीये. कदाचित दोनही फलंदाजांमध्ये सातत्याने या गोष्टीचा उल्लेख होतोय. तर दीक्षा फाउंडेशनच्या अध्यक्षा दीक्षा मॅडम, नक्कीच तुम्ही उपस्थित राहिला त्या स्पर्धेबद्दल मध्ये आणि उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी झाला त्याबद्दल तुमचा आभार. आणि नक्कीच दीक्षा मॅडम मात्र इथून प्रस्थान करतात. धन्यवाद, थँक्यू. तर थोड्याच वेळामध्ये इथे आणखीन बरेच पाहुण्यांचं आगमन
आपल्याला पाहायला मिळेल. सध्या आपण पाहतोय शिवसेना उपनेते रायगडचा ठाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे, एक दमदार नेतृत्व रायगडचा शिवसेनेच्या माध्यमातून आपण पाहतोय. आपले सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व बबनदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर समाजसेवक आदरणीय बबन केनी साहेब इथे उपस्थित आहेत, आपलं देखील मनपूर्वक स्वागत. आमचे मंगेश नेरुळकर आपलं देखील स्वागत आहे. आमचे पेंदरचे आदरणीय एकनाथ पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत. रोहिदास भुईर यांचं देखील आगमन झालंय, तुमचं देखील स्वागत आहे. आमचे सन्माननीय निलेश पाटील पापडीचा पाडा हे देखील उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत आहे. संपूर्ण इथे उपस्थित सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आमच्या शौर्य पाटील आपलं देखील स्वागत आहे. आणि या ओव्हरनंतर नक्कीच सत्कार समारंभाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी एक विशेष सूचना आहे. यानंतरचा जो सामना आहे संग्राम 11 नितलस वर्ष धाकटा खांदा, इनिंग ब्रेक नंतर कोणत्याही परिस्थितीमध्ये तुमचा कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये हवाय. ज्या संघाचा कॅप्टन नसेल आणि एखाद्या संघाचा कॅप्टन असेल तर त्या संघाला टॉस विन करार दिला जाईल. आयोजकांची ही सूचना आहे. तर निश्चितच धन्यवाद सर. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7.5च्या सरासरीनं 15 धावा धावफलकावरती आल्यात. परंतु पॉवर प्लेच्या षटकांमध्ये जी पॉवर दाखवणं आवश्यक होतं ना, ती पॉवर मात्र दाखवण्यात कुठेतरी अपयशी संघ ठरलाय. कदाचित नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याची मिळालेली संधी, परंतु या संधीचं सोनं करता आलेलं नाही आहे. एकूणच जर पाहिलं तर आघाडीचा फलंदाज लवकर गमावल्याचा मानसिक दडपण अजूनही आपल्याला पाहायला मिळते. सिंगल्सवरती दोनही खेळाडू सध्याच्या घडीला कॉन्सन्ट्रेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. हेमंत ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आला, पहिल्या चेंडूवर त्यानं चौकार लगावला, असं वाटलं की कुठेतरी या दडपणामधून संघ सावरताना पाहायला मिळेल की काय, परंतु जे मानसिक दडपण होतं अद्यापही सावरलेलं नाहीये. 6 षटकांची लढत म्हटलं तर एका वेगळ्या माइंडसेटनं खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतात. शेवटच्या 2 षटकांमध्ये आक्रमक खेळ करून धावा धावफलकावरती उभारायच्या, परंतु इथे मात्र पहा फुल टॉस चेंडू होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत. जज देखील केला गेला. पहिला झेल ज्या ध्रुवनं टिपला ना, ह्यावेळेला मात्र ध्रुवकडनं चेंडू निसटलाय आणि कदाचित चेंडू जमिनीवरती दान होत असताना फलंदाजाला मात्र मिळतंय जीवनदान. दैव बलवत्तर ठरतंय फलंदाज हेमंतचं आणि या 2 धावा मात्र धावफलकावरती अंकित केल्या जात आहेत. हॅलो, तर थोड्याच वेळामध्ये इथे ज्यांचं आगमन होतंय शिवसेना संपर्क प्रमुख आदरणीय रायगड जिल्हा प्रसाद भोईर साहेबांचं इथे काही क्षणात आगमन होतंय, त्यांचं देखील स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. यस प्रवीण सर. तर या ठिकाणी जीवनदान मिळालं, परंतु या जीवनदानाचा फारसा फायदा उचलता आलेला नाहीये. किरण होते त्या ठिकाणी, किरण यांच्याकडून झेल सुटला आणि त्यानंतर मात्र थोडंसं मानसिक दडपण किरणवरही आपल्याला पाहायला मिळालं. मिस टायमिंग स्ट्रोक्स आहेत या ठिकाणी. जर पाहिलं तर 3रं षटक हाताळत असताना आपण गोलंदाजीमध्ये पाहतोय, कारण पहिलं षटक हाताळलं होतं संकेत पाटीलनं. 2ऱ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर वापर केला गेला सतीश मिसाळचा आणि तदनंतर मात्र ध्रुव पाटील, अर्थातच आणखीन एक अष्टपैलू खेळाडू आपल्याला या संघाचा पाहायला मिळतोय. 2 विकेट्स या ठिकाणी गमावल्या गेल्यात. एकूणच पाहिलं तर धावा धावफलकावरती जरी 18 असल्या तरी एक संत सुरुवात, सावध सुरुवात आपल्याला निश्चितच पाहायला मिळते. सलामीला आलेला अक्षय घाताडे अजूनही मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा त्यानं सामना केलाय. 2 धावा 21 स्वरूपाच्या त्याच्या बॅटमधून आल्यात. कोणत्याही प्रकारे आक्रमक पावित्र्य त्याच्याकडून पाहायला मिळालेलं नाहीये. खरं तर संयमाने आणि धैर्यानं तो मैदानावरती खेळी करतोय. संघनायकाच्या माध्यमातून जी एक रणनीती आखली जाते त्यावेळेला एका बाजूने आक्रमण, दुसऱ्या बाजूने संयमी खेळ मैदानाच्या आतमध्ये होताना आपण बऱ्याचशा वेळेला पाहतो. नवीन बॅटर आकाश म्हात्रे यावेळेला स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतील. खरं तर आक्रमणाची धुरा कोणता खेळाडू सांभाळणार हे देखील महत्वाचं आहे. हो, यावेळेला स्विंग अँड मिस टप्पा पडल्यानंतर थोडासा चेंडू काटा बदलतोय आणि फलंदाज मात्र केवळ त्या चेंडूकडे आचाळभूत नजरेनं पाहत राहतोय. आतापर्यंत गोलंदाजांचं वर्चस्व या सामन्यामध्ये पाहायला मिळालं. जो निर्णय घेतला गेला होता सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा संघाच्या संघनायकानं, त्या निर्णयाला मात्र योग्य ठरवत असताना याही वेळेला मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत, चूक होणार नाहीये. विकेट नंबर 3, 3रा फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन.
अप्रतिम संगीत आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. आज या संपूर्ण स्पर्धांच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख अतिथी सन्माननीय बबनदादा पाटील साहेब यांचं हे गीत आपण या ठिकाणी ऐकलं. खरं तर शिवसेनेची मुलुक मैदानी तोफ म्हणून त्यांच्याकडे निश्चितच पाहिलं जातं आणि तमाम तरुणांचं श्रद्धास्थान असणारे, तमाम तरुणांच्या पाठीशी साह्यमाने उभे राहणारे. तर याचबरोबर ज्यांचं इथे आगमन होतंय या व्यासपीठाकडे आपण पाहतोय सन्माननीय शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय प्रसाद भोईर साहेबांचं इथे आगमन होतंय. पाहतो आपण वेळात वेळ काढून ते आज या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार होते. थोडेसे उशीर नक्कीच झाला, परंतु उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. शिवसेना संपर्क प्रमुख रायगड जिल्हा आदरणीय प्रसाद भोईर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर नक्कीच प्रसाद भोईर साहेबांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जिव्हा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आभार व्यक्त करतोय. आपले शिवसेना उपनेते आदरणीय बबनदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेब. तर मी साहेबांना विनंती करेन नक्कीच, कारण शिवसेनेच्या माध्यमातून पेन विधानसभा त्यांनी लढवले आणि थोडक्यामध्ये नक्कीच, परंतु एक छाप सोडली ती सन्माननीय प्रसाद भोईर साहेबांनी. आज रायगड जिल्ह्याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने आपण पाहतोय. शिवसेना संपर्क प्रमुख म्हणून ही मोठी जिम्मेदारी त्यांच्यावरती आपण पाहतोय. त्यांच्या सभेत आपण पाहतो खऱ्या अर्थाने या पाहायला गेलं तर शिवसेनेचा ढाण्या वाघ म्हणून ज्याची ओळख आहे बबनदादा पाटील साहेब या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित राहिलेत. आणि प्रसाद भोईर साहेब तुम्ही आलात, खरोखरच या स्पर्धेची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही स्वर्गीय जिव्हा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संपूर्ण मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने आपलं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. थँक्यू. तर निश्चितच उपस्थित सन्माननीय पाहुण्यांचा आपण शब्द सुमनांच्या माध्यमातून करूयात मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. खरं तर राजकीय वर्तुळामध्ये ज्या व्यक्तिमत्वानं आपल्या नावाचा एक वेगळा वलय निर्माण केला, अशा सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील उत्तुंग व्यक्तिमत्वांचा आपण या मुख्य मंचावरती शुभागमन पाहतोय. एकूणच धावफलकाकडे पाहिलं तर धावफलकावरती आलेत 25. आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर संघाचा डाव सावरत असताना या ठिकाणी 2 मधल्या फळीतील फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. खरं तर अक्षय मागील चेंडूवरती अक्षयच्या बॅटमधून चौकार आलाय. जी संयमी खेळी आपण आतापर्यंत अक्षय जी पाहिली ना, त्या संयमी खेळीमध्ये थोडीशी आक्रमकता आपल्याला मागील चेंडूवरती जरूर पाहायला मिळाली. इट्स अ वाईट बॉल. पंचांचा अवांतरचा इशारा येतोय. डाव्या एष्टीला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात. यस प्रवीण सर, धन्यवाद. तत्पूर्वी आपण सन्मान घेतोय कारण पुढचे त्यांचे कार्यक्रम खूप आहेत. तर मी भोईर साहेबांना, प्रसाद भोईर साहेबांना विनंती करेन की आपण यावं, आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. जे सन्माननीय दादा बबनदादा पाटील साहेब उपस्थित आहेत, त्याचबरोबर रामदासदादा पाटील साहेब आणि पाहतो आपण बबन केनी साहेब. संपूर्ण ही मंडळी आज या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सहभागी झाला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. दादा या तुम्ही. याचबरोबर आमचे सन्माननीय शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेबांचा सन्मान इथे होतोय. तर बबन केनी साहेब या आपण चे थोर समाजसेवक आदरणीय बबन केनी साहेबांचा देखील शुभ सन्मान इथे केला जातोय. समाधान भोईर मंगेश नेरुळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा सन्मान पाहतोय. रायगड जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आदरणीय प्रसाद भोईर साहेबांच्या उपस्थितीमध्ये ही फटाक्याची आतषबाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने एक वेगळं सौंदर्य असं व्यासपीठाला लाभलेलं आहे, कारण रायगडचा ढाण्या वाघ म्हणून ज्यांची ओळख आहे आणि
शिवसेना उपनेते आदरणीय बबनदादा पाटील साहेब आज या व्यासपीठावरती उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर शिवसेना उपजिल्हा प्रमुख आदरणीय रामदासदादा पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर समाजसेवक बबन केनी अनेक थोर मंडळी आज या व्यासपीठावरती या उद्घाटन सोहळ्याच्या दिवशी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. सर्वांचं पुन्हा एकदा मी या स्पर्धेच्या माध्यमातून स्वर्गीय जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वतीने आम्ही पुन्हा एकदा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. येस, थँक्यू सो मच. आणि बबन दादा पाटील साहेब, नक्कीच तुम्हाला तर 7 दिवस वेळोवेळी इथे उपस्थित राहायचं आहे. आमचे रामदास दादा पाटील साहेबांना देखील विनंती असेल. प्रसाद भोईर साहेब, धन्यवाद, कारण खरोखरच आपण वेळ दिला, वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थिती दाखवली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय. थँक्यू. गो टू यू कॉमेडी बॉक्स प्रवीणजी सर. धन्यवाद संदीप सर. या ठिकाणी सर्व सन्माननीय पाहुण्यांचा आपण करूयात मनपूर्वक आणि हार्दिक आभार, कारण आमच्या विनंतीला मान देऊन आपला अमूल्य वेळ खर्च करत सन्माननीय पाहुण्यांचं या मुख्य मंचावरती शुभागमन पाहिलं. 4 षटकांचा खेळ संपला. 29 धावा धावफलकावरती आल्यात. धावगती वाढवण्याचा प्रयत्न सातत्यानं मैदानावरती होतोय, परंतु या प्रयत्नांना यश मात्र मिळताना पाहायला मिळत नाही. या आघाडीचे 4 फलंदाज या ठिकाणी गमावले गेले. त्यावेळेला धीम्या गतीचा चेंडू होता. पुन्हा एकदा व्हेरिएशन गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालं. एक गोलंदाजीचं जर आपण पृथक्करण पाहिलं, हा 2 मिनिटं सामना थांबवा, कारण गाडी निघू द्या. हॅलो, पेंदरचे आमचे जितेश भोईर इथे आले. जितेश, या आपण, स्वागत आहे आपलं. आमचे एकनाथ पाटील यांचं देखील स्वागत असेल. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी सुरू आहे. सतीशनं आपल्या वैयक्तिक स्पेलमधील 2 षटकं पूर्ण केलेत. संकेतनं 1 षटक हाताळलंय. ध्रुवनं 1 षटक हाताळलंय. आणि यावेळेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुलभ केणी. इथे थोडंसं दिशा भरकटल्याची चिन्ह आपल्याला पाहायला मिळतात. एक मर्यादित धावसंख्या. पहिल्या षटकामध्ये असं वाटलं की 6 षटकांचा सामना म्हटल्यानंतर किमान 70+ किंवा 75+ धावा धावफलकावरती पाहायला मिळतील, परंतु पहिल्याच षटकामध्ये आघाडीचा फलंदाज अनिकेत गमावला. त्यानंतर मात्र रेग्युलर इंटरव्हेलला विकेट्स गमावत राहिले. आणि खरं तर कौतुक करावं लागेल प्रत्येक गोलंदाजाचं देखील. आणखीन एक खराब चेंडू या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय. लगातारचा हा दुसरा अवांतर चेंडू आपण पाहतोय. चर्चा सुरू होती पहिल्या सत्राची, लगातार इंटरव्हलला विकेट्स गमावणं हे कुठेतरी पथ्यावरती पडलेलं पाहायला मिळत नाहीये. आणि सातत्यानं जिथे एक भागीदारी होणं गरजेचं होतं ना, तिथे मात्र विकेट्स आपल्याला पाहायला मिळाल्या. एकूणच पाहिलं तर अक्षयनं थोडासा झुंज देण्याची प्रयत्न केला, परंतु एका चौकारा व्यतिरिक्त जास्त काही तो योगदान देऊ शकला नाहीये. इथे देखील पाहिलं तर पंचांचा इशारा अद्यापही येणं बाकी आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट जर का झालं असतं तर फलंदाज कदाचित अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. लाऊड अपील या ठिकाणी आहे. दोनही पंच सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर चर्चा करतायत. फलंदाज सुरक्षित असेल. बऱ्याचशा काही घटना मैदानाच्या आतमध्ये घडताना या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. खरं तर नव्यानं तयार करण्यात आलेलं हे क्रीडांगण आणि एक अतिशय सुंदर देखणं स्पर्धा मात्र या पहिल्याच दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळते. अगदी या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा आपण सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते पाहिला. डेड बॉल आहे, बॉल काउंट आहे. येस, या ठिकाणी जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका, परंतु सेफ लँडिंग पाहायला मिळेल. आणि
दूरवरून क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवरती येईल तोपर्यंत मात्र 2 धावा या ठिकाणी अंकित केल्या जातील. मागील चेंडूचा जर आपण विचार केला तर नो शॉट ऑफर्ड बाय द बॅट्समन असा पंचांतराने आला. चेंडू काउंट झाला परंतु धाव त्या ठिकाणी रद्द करण्यात आली आणि त्या पुढच्या चेंडूवरती मात्र 2 धावा आल्यात. कुठेतरी एका बाजूने जर आपण विचार केला तर षटक क्रमांक 5 सुरू आहे. अवघ्या 33 धावा धावफलकावरती आहेत आणि इथून जर का धावसंख्येला आकार द्यायचा असेल तर मात्र एक मोठी आक्रमक खेळी मैदानावर होणं गरजेचं आहे. याही वेळेला नॉन स्ट्रायकिंग एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, बॅकअपला क्षेत्ररक्षक आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ओव्हर थ्रोच्या माध्यमातून आणखीन एक धाव या ठिकाणी धावफलकावर पाहायला मिळते. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलं जात आहे. ही गोष्ट जर का अगोदर ओळखली असती, एक भागीदारी बनवत असताना सिंगल डबल्सवरती जर का विश्वास दिला असता तर एक चांगली धावसंख्या निश्चितच धावफलकावरती पाहायला मिळाली असती. परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये कारण पहिल्या सत्रातील 5व्या षटकाचा खेळ सुरू आहे. इथून देखील किमान 2 ते 3 मोठे फटके संघाला एका सन्मानजनक स्थितीमध्ये जरूर घेऊन जाऊ शकतात. वारंवार जर आपण पाहिलं तर डीप मिड विकेट किंवा स्क्वेअर लेगला टार्गेट करण्याचा प्रयत्न. षटक समाप्त होते 5वं. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. धावा धावफलकावरती आल्यात त्या 35 धावा. 4 गडी बाद 35. क्या बात आहे. मंगेश नेरुळकर यांच्या नावाचे हे संगीत आपण पाहतोय. तर यानंतरचा सामना असेल बघा स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस यांना फाईट करेल तो खांदा, धाकटा खांदा. इनिंग ब्रेक नंतर तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये टॉस बॉक्स मध्ये येणं गरजेचं आहे. ज्या संघाचा कॅप्टन उपस्थित असेल आणि ज्या संघाचा नसेल तर जो उपस्थित असेल कॅप्टन त्याला टॉसविन करार दिला जाईल. याची नोंद सर्व कॅप्टननी घ्यायची आहे. आणि जर दोन्ही कॅप्टन नसतील तर 2-2 चेंडू दोन्ही संघांचे कमी करण्यात येतील. याची नोंद घ्या. तर नितलासचा कॅप्टन इथे उपस्थित झालेला असं वाटतंय. नितलास आहे ना रे? ओके चला. संग्राम 11 नितलासचे कॅप्टन आहेत. तर धाकटा खांदा टीमला ही पुकार आहे की आपण हा षटक संपण्याच्या अगोदर टॉस बॉक्स मध्ये यायचंय. तर निश्चितच या स्पर्धांचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेमध्ये वापरल्या जाणाऱ्या नियमावली आणि डिसिप्लिन. डिसिप्लिन इज द मोस्ट इम्पॉर्टंट. एक क्रिकेट खेळाडू म्हणून किंबहुना एक खेळाडू म्हणून तुमच्यामध्ये शिस्त असणं गरजेचं आहे. या स्पर्धांच्या ज्या नियमावली आहेत या नियमावली अगोदरच आपल्याला सांगितल्या गेल्यात. वेळेला महत्व आहे कारण हिवाळ्यांचे दिवस आहेत, सूर्यास्ताची वेळ लवकर आहे आणि कोणत्याही सामन्यामध्ये बॅड लाईटचा इफेक्ट होऊ नये असं जर का आपल्याला चित्र पाहायचं असेल ना तर मात्र तुम्हाला दिलेल्या वेळेचं बंधन हे पाळावंच लागेल. इनिंग ब्रेकमध्ये टॉस या ठिकाणी केला जाईल परंतु तिथे घडतंय काय, मिसकम्युनिकेशन होत आहे. 2 खेळाडूंमध्ये क्रॉसिंग झाली आहे आणि त्यानंतर फलंदाज मात्र आपली विकेट गमावतोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये आणखीन एक विकेट बॅक टू द पॅव्हिलियन. 5 फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. आणखीन एक फलंदाज गमावलाय. जवळपास निम्मा संघ अर्थातच 5 फलंदाज या ठिकाणी बाद झालेत. निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतलाय. एकही भागीदारी कोणत्याही खेळाडूंमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. डॉट बॉल पर्सेंटेज जर आपण पाहिलं तर या 5 षटकांमध्ये अर्थातच सध्याच्या घडीला आर्यन शेवटचं षटक हातात आहेत. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये कौशल घरतला पाहतोय. कौशल मात्रे आणि कौशल घरत ही जोडी सध्याच्या घडीला संघाच्या डावाला शेवटच्या षटकामध्ये आकार देण्याचा प्रयत्न करतात. टार्गेट सेट करणारं हे षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. परंतु ज्या प्रकारची पडझड पहिल्या सत्रामध्ये पाहिली ना, पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये अवघ्या 15 धावा धावफलकावरती आल्या आणि तिथून जो दबाव आहे तो सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. या दबावामधून स्वतःला सावरताना हा संघ अंतिम षटकामध्ये कितपत धावा धावफलकावर उभारणार यावेळेला मात्र मोठा फटका खेळायचा होता. धीम्या गतीच्या चेंडूंचा जास्त पद्धतीनं वापर केलाय. अगदी
मिश्रण गोलंदाजीचं आघाडीच्या सर्वच्या सर्व पाचही गोलंदाजांकडून आपल्याला पाहायला मिळालंय. सतीश मिसाळ ज्यानं 2 षटकं हाताळली, कमालीचं पृथक्करण त्याच्या गोलंदाजीचं राहिलं. आणि एकूणच जर पाहिलं ना तर आघाडीच्या गोलंदाजाने बनवलेला दबाव, येणाऱ्या गोलंदाजाने त्याच्या पावलांवर पाऊल टाकत असताना केली गेलेली अचूक दिशा आणि टप्प्यावरची गोलंदाजी, आणि त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर नाहक आक्रमक होण्याचा प्रयत्न करत असताना फलंदाजानं गमावलेली आपली विकेट, असं काहीचं चित्र या पहिल्या सत्रामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळालं. एकूणच जर या सामन्याकडे मागे वळून पाहिलं जाईल I11 कोण संघाकडून, त्यावेळेला मात्र त्यांना लक्षात येईल की डॉट बॉल पर्सेंटेज हे सर्वाधिक जास्त आपल्याला पाहायला मिळालं. यावेळेला चेंडू कनेक्ट केला आहे, जो जाईल डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या पलीकडे 6 धावांकरता. या इनिंग मधला हा पहिला बिगेट षटकार. या षटकारानं पहा उशिरा का होईना परंतु षटकार फलंदाच्या बॅटमधून आलाय. आघाडीच्या फलंदाजांना आलेलं अपयश आणि या अपयशाच्या माध्यमातून टार्गेट सेट केलेलं जाणारं हे 6वं षटक आपण पाहतो. आणखीन एक खराब चेंडू होता, फुल टॉस, फुल टोल वसूल करत असताना फलंदाज कौशलच्या बॅटमधून यावेळेला मात्र येतोय बॅक टू बॅक दुसरा बिगेट षटकार. तर या ठिकाणी 49 49 रन धावफलकावरती आपण पाहतोय. 5 गडी बाद 49 ही धावसंख्या निश्चितच या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळते. इथून जर का पाहिलं लोअर फुल टॉसचा हा चेंडू होता, त्याच्यावरती फुल टोल वसूल करणारा षटकार आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर अशा प्रकारचे षटकार पहिल्या षटकांमध्ये जर का आले असते, इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॅट्समन्स रिव्ह्यू या ठिकाणी होता आणि तो रिव्ह्यू मात्र कदाचित गमावला गेला शेवटच्या षटकामध्ये. खरं तर तुमच्याकडे रिव्ह्यू आहे तर का त्याचा वापर करू नये, कदाचित ही संकल्पना असेल. कौशलचं खरं तर कौतुक करावं लागेल. कमालीची फलंदाजी त्याने केली, 4 चेंडूंचा सामना केला, 2 मोठे उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून लागलेत. खरं तर संघनायकाला नोटीस करण्यास भाग पाडतोय की माझा क्रमांक कदाचित आता वरच्या श्रेणीमध्ये असायला हवा, हे कदाचित कौशल सांगतोय आपल्या संघनायकाला. आणि दबाव पहा, लगातारचे 2 षटकार खाल्ल्यानंतर गोलंदाज देखील थोडासा दडपणाखाली आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर जाणारा चेंडू, फलंदाजानं कोणत्याही प्रकारची छेडखानी केली नाहीये. पंचांना मात्र या ठिकाणी इशारा केला, इट्स अ वाईड बॉल. 50 रन्स ऑन द बोर्ड, 50 धावा धावफलकावरती आल्यात. एक फायटिंग टोटल इथून मात्र जरूर पाहिले जाईल. आणखीन एक दिमागदार फटका, क्षेत्ररक्षक कोणताही उपस्थित नाहीये. पंचांच्या इशाऱ्याची आपण वाट पाहूया, कारण एक मोठा फटका फलंदाच्या बॅटमधून आलाय. निर्णायक क्षणाला आलेला हा 1 बाउन्स इन टू द फिन्स चौकार. हॅलो, येस, चला आपण टॉस कडे वळणार आहोत. दोन्ही कॅप्टन इथे उपस्थित आहेत. तर मी आमचे पेंदरगावचे सन्माननीय विकी पाटील, शिवसेना नावडे शहर प्रमुख विकी पाटील, आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्षम नेतृत्व मंगेश नेरुळकर यांना देखील विनंती करेन की आपण देखील यावं. दोन्ही व्यक्तिमत्वांच्या उपस्थितीमध्ये इथे टॉस केला जाईल. एका बाजूला स्वर्गीय अभि स्पोर्ट संग्राम 11 नितलस संघाचे कॅप्टन अतुल काटे आहेत, तर दुसऱ्या बाजूला प्रिन्स 11 धाकटा खांदा टीमचे कॅप्टन अजय नाईक. तर मंगेश नेरुळकर आणि विकी पाटील यांच्या उपस्थितीमध्ये टॉस होतोय. स्टेल कॉल. स्वर्गीय अभिस्फोट संग्राम 11 नितलस टीमचे कॅप्टन अतुल टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? फिल्डिंग घेतली आहे नितलस संघाने. तर एकंदरीत 6 षटकांचा सामना आहे. पाहायला गेलं तर अशा कमी ठिकाणी असे सामने पाहायला मिळतात, परंतु नितलस येथे देखील स्पर्धा झाली. त्या स्पर्धेमध्ये देखील आम्ही 6 षटकं पाहिली. काय सांगशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा तर खूप चांगली आहे आणि खेळायला पण मस्त वाटेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर
प्रिन्स इलेव्हन धाकटा खांदे कॅप्टन नाईक आमच्या समेत आहेत. तर नाईक टॉस गमावला, प्रथम आता फलंदाजी करायची. जर तू टॉस जिंकला असता तर काय निर्णय असता? क्षेत्रसंघात घेतले. आता फलंदाजी करायची, 5-6 ओव्हरचा सामना आहे. काय टार्गेट असेल की एवढ्यापर्यंत आम्ही पोहोचू? 50च्या वरती. 50च्या वर काढण्याचा प्रयत्न. तर नाईक इथे तुम्ही आलात, माहोल पाहिलात, कशा पद्धतीचं आयोजन वाटतंय? खूप छान आहे. असं खेळलो नाही कधी. आवडलं. खूप साऱ्या शुभेच्छा. आवाज थोडासा त्यांचा कमी आहे, परंतु आता मैदानामध्ये कसा आवाज देतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. तर स्वर्गीय जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफी आपण पाहतोय. इथे सध्या सामना सुरू आहे, तो सुनील स्पोर्ट्स चिंचपाडा वर्सेस नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. तो I11 कोण या दोन संघांमधली लढत आहे, पण सामन्याचा थरार कसा असेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. परंतु टॉस इथे झालेला आहे नेक्स्ट मॅचचा. संग्राम 11 नेतलस टीमने इथे जिंकलाय टॉस आणि डिसिजन घेतलाय तो क्षेत्ररक्षण करण्याचा. बोलूया आपण पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद सर. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी समाप्त झाला. एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय. अंतिम चेंडूवरती आलेल्या चौकाराने संघ जाऊन पोहोचला. 54 विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. 55 धावांचं पहिल्या सत्रामध्ये 5 विकेट्स गमावत असताना या ठिकाणी या 54 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. परंतु या धावा डिफेंड केल्या जाणार की या धावांचा यशस्वी पाठलाग होणार, ऐकण्यासाठी जाऊयात. मायक्रोफोनवरती होतोय बदल आणि आजच्या दिवसात प्रथमच या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जात आहेत शेरो शायराना अंदाज. अर्थातच या विभागातील सर्वाधिक लोकप्रिय समालोचक बाबूशाह यांच्या समोर. यस बाबूशा. तर नक्कीच आपण पाहतोय ही स्पर्धा आणि एक विशेष सूचना सर्व संघांना आम्ही दिलेल्याच आहे. तर 12 प्रतिनिधी तुमचा कंपल्सरी कॉमेडी बॉक्समध्ये येणं गरजेचं. याचबरोबर शिवसेनेचे आमचे दमदार नेतृत्व, नाईट स्पर्धेचे आयोजक आमचे उत्तम भोईर यांचं इथे आगमन झालेलं आहे. उत्तम शेठ भोईर, आपलं मनपूर्वक स्वागत आहे या व्यासपीठावरती. आपण पाहतोय त्यांची उपस्थिती इथे पाहायला मिळते. आणि नाईट म्हटली तर येणाऱ्या काही दिवसानंतर जानेवारीमध्ये एक मोठी नाईट नितीन भोईर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. 2 तारखेपासून 2 ते 8 दरम्यान नितीन भोईर यांची एक मोठी नाईट आपल्याला भेंदरच्या मैदानामध्ये आपल्याला गावाच्या साईडला पाहायला मिळणार आहे. धन्यवाद. चलिए बहुत बहुत शुक्रिया पर संदीप पाटिल सर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के अध्यक्ष हैं और उसके साथ साथ देखिए बात करेंगे बहुत कुछ देखिए रिश्ता नाता पिंदर कहा जाए तो सबसे पहले देखिए बात करेंगे मामा. देखिए हर खिलाड़ी देखिए पर मामा के नाम से प्रसिद्ध हैं संदीप पाटिल सर. और हमारे देखिए बात करेंगे उत्तम सेठपुर जमाई राजा देवीजावाड़ा खास करके बात करेंगे. और सभी और देखिए नितिन दादा, मंगेश दादा नेरुलकर हैं. और मुझे लगता है शायद है अंकुश दादा, लखन दादा जुड़ जाए तो फिर पूरी और देखिए आपको दिखेंगे. अभी चाहेंगे चलेंगे मुकाबला की तरफ. प्रवीण अर्जुन है सर. एक स्वीट आवाज है, मीठी आवाज है. कलमबोली से लेकर देखिए बेंगलोर है. अच्छा सफर रहा, अच्छा मेहनती इंसान है, स्वभाव से भी बड़े अच्छे हैं. जिक्र करेंगे लेकिन सबसे पहले मुकाबला. हाँ, बढ़िया ऑफ ड्राइव देखिए यहाँ पर कवर को चिन्हना चाहते थे. यहाँ पर बल्लेबाजी की बात करेंगे तो रोशन पाटिल और उनके साथ है दिनेश गायकवाड़ की जोड़ी. ये जोड़ी देखते हैं कितने खतरनाक साबित होते हैं, कितना आसान होता है. 55 का टारगेट. यहाँ पर टारगेट इतना बड़ा तो नहीं है लेकिन छोटा भी नहीं माना जाएगा. क्रिकेट अनिश्चितताओं से भरा हुआ खेलने पर शॉर्ट्स कर ले कुछ ना. यहाँ पर अगर इसी तरह से बाउंड्री आता है तो फिर ये टारगेट जो अब तक लग रही है थोड़ा सा कठिन है और आसान बन जाएगा. उत्तम सेठपुर शब्द की बात करेंगे. शिवसेना के बुलंद तौप है, बहुत सारे देखिए यहाँ पर शिवसेना के हस्ती तशरीफ रखे जिनके हाथों से भवन दादा देखिए बात करेंगे. प्रसाद दादा फिर देखिए बात करेंगे. उद्घाटन उसके साथ साथ है इस टूर्नामेंट के देखिए आगाज किया गया. मिडवेट तैनात किया गया. जब तक गेंद वापस आता तब तक देखिए एक रन आता हुआ. अगला मैच का भी टॉस हो चुका है. जहां पर टॉस है स्वर्गीय
अभी स्पोर्ट्स संग्राम 11 से जैन व नितलेश टीम ने जीता है। चलिए शैलेश दादा पाव से आए तो आइए वीआईपी डैश में वेलकम, स्वागत है। सुबह देखिए घर पे पहुंचा वो टीम है व्हाइट का इजाफा यहाँ पर स्टार से देखिए रन आता हुआ और थोड़ा सा यहाँ पर निराश की कहीं ना कहीं। आई 11 देखिए कौन टीम और उसके सामने देखिए सुनील स्पोर्ट्स है चिचपड़ा टीम है। एक बड़ा अच्छा पार्टी चलता हुआ 6 ओवर का मुकाबला है। हाँ इस बार देखिए खींच लिया भाई मिड विकेट के ऊपर से, गेंद को तो पहुंचाया बहुत दूर। रंपार सुनील पाली सर ने कर लिया 6 मंजूर। डीजी जीतू आप भी उड़ाइए फुरफुर। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंचा है 14 रन है। हाँ कल पे इस बात करेंगे ना, ये टूर्नामेंट की शुरुआत बड़ा अच्छे तरह से हुआ है क्योंकि जिक्र करेंगे इस ओवर के बाद है। ओ ये चल यहाँ पर विकेट, ओ ये उठी और ये काम करना पड़ेगा भाई यहाँ पर। मत सोचो जिंदगी बोझ है, समस्या हर रोज है भाई। टेनिस क्रिकेट इतना आसान नहीं होता है भाई, आसान होता तो हर टीम यहाँ पर संघर्ष करने ना आती। और पहला विकेट गिरा है, टीम का स्कोर देखिए 14 रन। चलेंगे टीजी की तरफ वापस लौटेंगे, चर्चा करेंगे कि इस टूर्नामेंट की शुरुआत कैसी हुई है। संदीप सर देखिए कल 2 डबल धमाका रहा, 2 ट्रॉफी आया। चलते हैं सबसे पहले टीजे के पास। चलिए हमारे मंगेश दादा नेरुलकर देखिए हम देख सकते हैं अच्छे ऑर्गेनाइजर और पूरी आयोजक के आयोजक देखिए वीआईपी डैश में हम देख सकते हैं। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 14 रन बनाए। और आकाश मात्रे देखिए गेंदबाजी में और बल्लेबाजी से बहुत कुछ उनसे उम्मीद था, लेकिन सुनने पर आउट हुए थे। लेकिन उसके बाद सुनील स्पोर्ट चेंज पड़ा कहा जाए तो उमेश भूर से देखिए हमारे एक अच्छे स्कोरर है। और संदीप केनी सर देखिए आवाज है। संदीप सर सबसे पहले टूर्नामेंट की आगाज देखिए इतना अच्छा हुआ है ना, कल डबल धमाका 2 ट्रॉफी आया और कुल मिलाकर सीजन में 4 ट्रॉफी। और समाधान दादा भूर से जब नितलेश में मुकाबला हारे थे ना, तभी मैं मिला था मैदान में जाकर और मैंने उनसे एक बात कहा था कि आपकी टीम इस साल अच्छी बैलेंस दिख रही है, कि आप चिंता मत करिए, क्योंकि पिछले 2 साल से जो संघर्ष कर रहे थे ना, इस साल देखिए उनकी शुरुआत से देखिए टीम रोज संघर्ष सब I11 कौन टीम को दिखाना होगा। और बड़ा हमें भी प्राउडफुल यहाँ पर है, क्योंकि जिस तरह से हम कभी कभी अनुभव मैदान पर इस्तेमाल करते हैं, अगर वो हकीकत में बदलता है आगे जाकर, कल पे से लगता है कि हम इतनी सालों से जिस महाराष्ट्र की धरती पर बेपनाह मोहब्बत, जिसे कहते ना, एक मैं कहूँगा मेरी मम्मी के पास है, अगर इतना मोहब्बत मिला है तो यहाँ पर संदीप सर ये महाराष्ट्र बेपनाह, जिसकी मैं शब्द इस्तेमाल ही नहीं कर सकता हूँ। यादगार लम्हा मेरी जिंदगी के लिए, मेरे करियर के लिए, आने वाला भविष्य, आने वाला वक्त है। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ पर 16 रन बनाए। कैच देखिए मौका लेना चाहिए भाई, मेहनत करना पड़ेगा। कितना सफलता कभी अमीरी या गरीबी देखकर नहीं आती है, सिर्फ मेहनत देखकर आती है। कैरी नहीं किया लेकिन अच्छा यहाँ पर विकेट कीपर की बात करेंगे तो अक्षय खातर देखिए बात करेंगे कि हार्ड हिटर बल्लेबाज है, कप्तान थे लेकिन कप्तान सीना तान, लेकिन थोड़ा सा पल्ला शांत रहा। लेकिन बाला देखिए रोशन पाटिल है, इनका पल्ला ज्यादा समय शांत नहीं रहता है और आता हुआ बड़ा सिक्स देखिए यहाँ पर है। और डगआउट में देखिए तालियां बजती हुई, धातिंग धातिंग धातिंग। जितू मेरा स्टेटस काफी देखते हैं लगता है। नहीं बिल्कुल संदीप सर, हमें स्वर्ग पिक्चर देखा था और मान लीजिए मेरे लिए वो हकीकत हो गया भाई। नौकरी के लिए आया, गोविंदा चाहता है नौकरी की तलाश में, लेकिन वह बड़ा एक्टर बन जाता है। चलिए बात करेंगे यहाँ पर से
चलिए पेंदर गांव के देखिए हरीश दादा पाटिल इस वक्त देखिए तस्वीर रखते हुए, और पेंदर का ये एकता है, ये ताकत है। और जहां पर देखिए इस टूर्नामेंट में सम्मान चिन्ह इनकी तरफ से हरीश दादा आइए, आपका वेलकम स्वागत। और बाला कर रहे हैं, ए पर देखिए मौका था भाई, आप चांस था, लेकिन इस तरह की क्या चीज लेना पड़ता है जीतू। कहती ना क्रिकेट जुनून है और क्रिकेट प्यार है, हर खिलाड़ी क्रिकेट के मैदान में सच्चा यार है। हरीश दादा पाटिल देखिए इस वक्त देख सकते हैं पूरी सन्मान चिन्ह का नितीन दादा भुईर देखिए। हा नक्कीच बाबूशा म्हणजे हरेश पाटील पेंदर गावचे आदर्श व्यक्तिमत्व यांचं इथे आगमन झालं आहे। हा आणि यांच्या वतीने हरेश पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी संपूर्ण सन्मान चिन्ह आम्हाला पुरस्कृत केलेलं आहे, त्याबद्दल त्यांचा आभार। भाला ये चलिए और एक बड़ा हिट है, मौका ही नहीं दे रहे, मैं तेरी मैना तू मेरा तोता, अरे छक्का लगा है मोटा डीजे ठोक छोटा। शिवसेनेचे एक दमदार नेतृत्व आदरणीय उत्तम शेठ भोईर बसलेले आहेत व्यासपीठावरती, उपस्थिती त्यांची लाभलेली आहे। त्यांच्या वतीने या स्पर्धेमध्ये आम्हाला संपूर्ण पाण्याची सुविधा या स्पर्धेमध्ये करून दिलेली आहे, त्याबद्दल उत्तम भोईर आणि त्याचबरोबर आशिष आंग्रे यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेमध्ये पाण्याची सुविधा आम्हाला उपलब्ध करून दिली आहे, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करतोय। चलिए 32 रन बनाए, अभी भी जीत के लिए 23 की जरूरत है। संदीप सर देखिए जिनके सॉन्ग आपने सुना यहाँ पर है, और इस सीजन तो देखिए बात करेंगे बहुत बढ़िया शुरुआत क्रिकेट का हुआ है। विन विरोध देखिए बात करेंगे, फिर से एक बार उन्हें अध्यक्ष पद है रायगढ़ समालोचक एसोसिएशन, जहां पर 200 के आसपास है कमेंटेटर्स है। चलिए कल पे साथ है बहुत सारी टीम की देखिए बात करेंगे, जो ओनर रहते हैं पैकर रहते हैं उस नाम से, और शायद हक तक खानदार टीम देखिए यहाँ पर नाम देना चाहते हैं उनके खिलाड़ी। कल पे देखिए वो काम करते हुए यहाँ पर शायद डबल धमाका देखिए कल पिंदर के गांव में 2 ट्रॉफी और सीजन में देखिए 4 ट्रॉफी, और ये उनकी मेहनत है। ये बात छिड़ा था कि मेहनत कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, सफलता कभी अमीरी गरीबी देखकर नहीं आती है, मेहनत देखकर आता है। बाला प्रशांत पाटिल यहाँ पर रोशन पाटिल देखिए बात करेंगे, ओ 6 कर दिया भाई आपने। एक ही सीजन में देखिए 18 अर्धशतक लगाने वाला बल्लेबाज, एक ही सीजन में देखिए बात करेंगे, एक ही सीजन में 18 अर्धशतक लगाने वाला ये बल्लेबाज है रोशन पाटिल बाला, और जिसका पल्ला देखिए इस वक्त आग उगल रहा है यहाँ पर से। और टीम का टोटल देखिए 39 39 तक पहुंचा है। और एक देखिए बड़ा हिट है, मिड ऑन नहीं है लेकिन स्लॉन्ग ऑन तैनात है, और बनते हुए यहाँ पर दर्शक, और टीम का टिकट टोटल जाकर पहुंचता हुआ चौकी के साथ 43, रोटी पर घी नाम के साथ जी, और आता हुआ और एक बाउंड्री। फोर्टी 43 बनाए और गेंदबाज फिर से एक बार तैयार। और इस बार देखिए स्क्वायर लेग पर खिलाए, जब तक गेंद को रोका जाता तब तक देखिए एक सिंगल आता हुआ, और स्कोर देखिए जाकर पहुंचा इसके साथ 44 रन। अभी भी देखिए बात करेंगे 11 की जरूरत है। प्रवीण सर कहा जाता है ना, जोश और जुनून का खेल है क्रिकेट, और डरने वालों के लिए नहीं है यहाँ पर टिकट। मैदान के अंदर वो जोश और जुनून होना चाहिए, और इसलिए कहा जाता है जोश और जुनून का खेल है क्रिकेट है, डरने वाले के लिए नहीं है भाई टिकट। स्कोर की बात करेंगे, यहाँ पर स्कोर देखिए जाकर पहुंचा है 50 रन, और एक देखिए यहाँ पर 6 रन आता हुआ उत्तम सेठ भाई साहब देखिए जमाई। जमाई क्या होता है, पहले मैच में थोड़ा सा रिलैक्स से जाना पड़ता है, और एकदम से आवाज खोलने की कोशिश करोगे तो फिर कहते ना वो गले में
एक फांसी से लटक जाता है। शुरुआत थोड़ी सी धीमे से लेने का, और जैसे आवाज में बैलेंस आती है तभी धीरे धीरे। बहुत बढ़िया। देखिए उत्तम सेठ भूर साहब जिगर के टोटल की बात करेंगे, टोटल देखिए यहाँ से 50 रन बनाए और जीत के देखिए एकदम करीब यहाँ पर है। और थोड़ा मुझे लगता है जो मुकाबला देर से शुरू हुआ था ना संदीप सर, बेनिफिट फायदा मिलेगा यहाँ पर मुकाबला जल्दी खत्म होने के साथ है, क्योंकि अभी देखिए जीत से केवल 5 रन दूर है। अगला मैच तैयार रहना होगा यहाँ पर। स्वर्गीय अभी स्पोर्ट्स है, संग्राम 11 देखिए जैनवा नितलेश टीम ने टॉस जीता है और सुबह सुबह देखिए घर पे पहुंचे। और संदीप सर्कल बुनखड़ी टीम को देखिए यहाँ पर शिकस्त देकर निकले हैं। टीम सुपर 6 में पहुंचे हैं। भिवंडी की सरजमी के ऊपर है, कबीर नाग स्मृति ट्रॉफी में संकेत भी आज है। टीम भी देखिए बैलेंस दिखता हुआ। चलिए जयेश मात्रे देखिए इस वक्त मैच का आनंद लेते हुए भिवंडी से। और समाधान दादा आपके टूर्नामेंट के लिए देखिए शुभकामना जयेश मात्रे। और ये मोहब्बत रहती है। गुंदौली से देखिए बात करेंगे जयेश दादा मात्रे यहाँ पर मैच का आनंद लेते हुए। अभी भी देखिए जीत के लिए 5 रनों का जरूरत है। आज थोड़ा सा निराश रहेंगे आई लेबन स्कोन टीम, लेकिन कोई बात नहीं। सीजन का शुरुआत है, बड़ा अच्छा टीम है, अच्छी बैलेंस है, शुरुआत में होता रहता है। लेकिन रोशन पाटिल बाला देखिए इन्होंने काफी सारा मैचेस खेल चुके हैं। क्या देखते हैं विनिंग शॉट रहेगा या और ही वेट इंतजार है। हाँ इसके साथ देखिए विनिंग शॉट छक्के के साथ है मैच को किया। देखिए चौथा ओवर की पहली गेंद पर फिनिश है। कांग्रेचुलेशन बाला यानी सुनील स्पोर्ट चिंचपड़ा टीम है और आगे की टूर्नामेंट के लिए आई 11 कौन टीम है। शुभकामना रहेगा संदीप सर, समय पर ये टीम उपस्थित दिखाए हैं और समय के साथ देखिए आपका भी वेलकम स्वागत है। बहुत बढ़िया। देखिए पेंदर के और देखिए हम देख सकते हैं हमारे नितिन दादा भूर, उत्तम सेठ भूर साहब है, जमाई राजा। चलिए सेकंड करायचा गरज आहे, मॅच कोण पण जिंकून दे हारून दे, क्रिकेटचा अजून भरपूर नियम आहे, सेकंड करायचा गरज आहे। चला दोघं संघ। रोशन पाटिल देखिए बात करेंगे मैच के मैन ऑफ द मैच जमाई राजा उत्तम सेठ है। रुकिए थोड़ा सा आवाज और बढ़ेगा भाई। पहली मैच में कैसा बैलेंस, धीरे से साझेदारी पार्टनरशिप, धीरे धीरे एक ही बार खोलने की कोशिश करेंगे तो फिर लटक जाएंगे। हॅलो, चला सेकंड हँड करा तुम्ही, नंतर काय डिस्कस आहे तो तुम्ही नंतर करा बाला। चला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक नक्कीच इथे घोषित केला जातोय। जबरदस्त खेळ ज्याच्या माध्यमातून राहिला आहे बाला। तर आई 11 कोण संघाचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आभार व्यक्त करतो। या स्पर्धेमध्ये आपण देखील सहभाग नोंदवला, सगळा खेळ करण्याचा प्रयत्न केला, वेळेवरती आपण उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचा आभार। तर मॅन ऑफ द मॅच आपण देतोय बाळाला। मी विनंती करेन आमचे सन्माननीय शिवसेनेचे दमदार नेतृत्व आदरणीय उत्तम शेठ भोईर आणि हरीश पाटील या दोन्ही व्यक्तिमत्वांना विनंती करेन की आपण यावं। मॅन ऑफ द मॅच ही ट्रॉफी आम्हाला ज्यांनी पुरस्कृत केलेली आहे ते सन्माननीय नितीन रामदास पाटील, युवा सेना उपजिल्हा प्रमुख पनवेल यांच्या वतीने। तर बाळाला आपण देतोय सामनावीराचा पुरस्कार। हा, दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या चिंचपाडा आणि कोणचे, कारण नंतर शेवटला लकी ड्रॉ आहे, त्या लकी ड्रॉ मध्ये तुमची नावं जातील। तर दोन्ही प्लेयर या, चिंचपाडा आणि कोण। तर चला संग्राम 11 अभिस्फोट संग्राम 11 नितलस वर्सेस प्रिन्स 11 धाकटा खांदा या संघामध्ये पुढची लढत, सेकंड सामना आपल्याला पाहायला मिळतोय। आणि एक सर्व संघांना एक विशेष सूचना आयोजक कमिटीच्या वतीने आहे की सामना सुरू होण्या अगोदर आपला 12वा प्रतिनिधी संपूर्ण ड्रेस कोड मध्ये कॉमेडी बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे। आणि चला नितलस टीम आपण मैदानामध्ये उतरा, आयोजक कमिटीच्या वतीने सूचना येते।
तर एक जबरदस्त स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा असा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील ही दुसरी लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. कारण खरोखरच एक दिमागदार पद्धतीने या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण इथे संपन्न केला. अनेक राजकीय क्षेत्रातील, सामाजिक क्षेत्रातील, शैक्षणिक क्षेत्रातील अनेक नामांकित व्यक्ती या उद्घाटन सोहळ्यामध्ये उपस्थित होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा आपण पाहिला. जबरदस्त यूट्यूबमध्ये तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने स्वर्गीय जीवा भोईर गावदेव चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन आपण इथे पाहतोय. 7 दिवस चालणारी स्पर्धा आहे आणि 7 दिवसाचा हा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला दिवस अतिशय उत्साहामध्ये आणि या स्पर्धेचा डिसिप्लिन अतिशय कडक आहेत, त्याला तुम्हाला अंमल करायचा आहे. तर नक्कीच वळूया मॅचकडे. संग्राम 11 इथलंच टीम कॅप्टन टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. 6 ओव्हरची मॅच आहे. तर फलंदाजीसाठी आमंत्रण दिलाय तो प्रिन्स 11 धाकटा खांदा या संघाला. चला आपल्या सालामीच्या फलंदाज मैदानामध्ये पाठवा. पंच मैदानामध्ये प्रस्थान करतात अनिल टेंबे सर आणि सुनील पाटील सर. थँक्यू. तर धन्यवाद संदीपजी पाटील सरांचा आवाज आपण या ठिकाणी ऐकला. रायगड समालोचक असोसिएशन अध्यक्ष आणि ज्यांच्या कल्पक नेतृत्वाखाली जवळपास 200 पेक्षाही जास्त समालोचक, गुणलेखक आणि त्याचबरोबर पंचांचं ते प्रतिनिधित्व करतायत. भारतातील पहिली समालोचकांची संघटना तयार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि बरेचसे पदाधिकारी आपण या ठिकाणी पाहतोय ज्यांच्या माध्यमातून मात्र यशस्वीरित्या मागील 8 वर्ष झालं जर आपण पाहिलं, 8 वर्षापेक्षाही जास्तचा कालावधी आपण पाहिलं तर या सर्व समालोचकांना, सर्व गुणलेखकांना, सर्व पंचांना एकत्रितपणे घेऊन चालणारं असं एक दमदार व्यक्तिमत्व. सामन्याकडे आपण वळूयात. सामना क्रमांक 2 दिवस पहिला आपण पाहत आहोत स्वर्गीय जीवा भोईर गावदेवी चॅम्पियन्स ट्रॉफी. तर हा दुसरा